Hello guys and welcome back to our channel. पाऊस होतोय खूप जोरात, बघू शकता तुम्ही. चिखल खूप आहे इथे आज. पावसाळ्यामुळे चिखल आहे. आपण आलोय गोठ्यामध्ये. ओ हो हो, हा आपला नखरे आहे. आज तर आपल्याला आतमध्ये पण जाता येणार नाही. सत्य आहे ना, सत्यामध्ये बांधलेला आहे आणि नखऱ्या त्या साईडला आहे. आणि हे आपलं नवीन वासरू आहे. तो देवा आहे ना. हा देवा आणि त्याच्या साईडचा जलवा. देवा आणि जलवाचं काय चालू आहे, भांडणं करतात वाटतं. आपण इथून पुढून जायचं का दावणीमधून? काय वाटतं काय तुम्हाला, आम्ही जाऊ का नको इथून? बैलांनी मारलं विरलं तर विषय होईन आपला. आणि इथं तर सत्य आहे, इथून पण जाऊ शकत नाही. पूर्ण गोठा भरलेला आहे बैलांनी आणि आपल्याला आतमध्ये पण जाता येणार नाही, कारण की बघू शकता तुम्ही. नाव सांगतो सगळ्यांचे. हा लंपी, हा लंपी आहे. हा जलवा आणि देवा त्याच्या माग. आता इथून तर काही दिसणार नाही तुम्हाला. आम्ही आता मधी आलोय. हा सत्या इकडं नखरे आहे, लंपी मध्ये ठेवलाय. तिकडं गंगा आहे आणि गंगाच्या साईडला आहे लकी. हा आहे सोन्या. हा सोन्या, काळावाला सोन्या. हे छोटे छोटे वासरे आता दिसणार तर नाही. त्यांचं चालू आहे, एक जेवण करतंय, एकाचं चाललंय काय, बसलेत काही लोक. आपण देवाकडे जाऊ आता. अरे अरे पुढं, अरे कुठं जाऊ? देवा येईल ना अंगावर.
भीती वाटते रे. देवा खूप मोठा आहे बघा तुम्ही. हे दोघं पण असे थांबलेत, मला मग जरा भीती वाटते जवळ जायला. पण तरी तुमच्यासाठी देवाचे हे क्लोजअप आहेत. चलवा ते इथून का शूट. देवा आता फिरतोय. मला वाटते देवाला अजून कॅमेराची सवय नाहीये. देवाचं लक्ष आहे, पण त्याला सवय नाही एवढी कॅमेराची, जशी आपल्या बाकीच्या बैलांना आहे आता सवय. ओ सत्या लय उड्या मारतोय. हे आराम करतात ते. देवाला हे नाही करत आपण. बरं झालं देवा भाऊ, थँक्यू. ह्याला खायला घालायचा टाइम झालाय का? खायला काय घालतो आपण बैलांना? हा, मका आणि गवत. कडवाळ पण असतं बैलांना खायला. रात्री असतं ना. चला तर आपण आपल्या सचिन भाऊची मुलाखत घेऊ. नाही, फक्त सांगायचंय बैलांचा काय खायला काय घालतो, कधी घालतो, तेवढंच. आपण आता माग येऊ. देवा खातच नाहीये. देवाचं दुखतंय, 2-3 दिवस झाले आता. म्हणून तो खात पण नाहीये. सत्या मारण बिरण. मला तर भीती वाटत होती. चला मस्त. सकाळी काय काय घालतो आपण खायला? हा, हा, मकाचं पीठ, गोळे, हा, त्याचे गोळे भरून. हा, मकाचं पीठ, गव्हाचं पीठ घालतो आधी. हा, मग कुट्टी, हा, कुट्टीत जास्त मका असते, कडवाळ असतं, गवत असतं. हा, आणि शेंगा ते नाही घालत का? किती घालायच्या? मोठ्याला व्हायला. ह्या बारक्या वासराचं नाव काय? पक्ष. आणि तिकडचं ते बारक आहे त्याचं? जपानी बसलेला गोरीच्या आले. हा. आणि ते 3 शेवटचे त्या साईडचे पक्ष आहे त्याच्यातला. हा, मोठा पक्ष. हा, आधी गाडा. हा, त्याच्या पलीकडचा आपला बच्चन. हा, त्याच्या पलीकडचे फक्त आणि तो लकी आहे ना? लकी. हा. टाटा. कोणता? हा, हा टाटा, हा रतन टाटा.
रतन टाटा नाही तो टाटा रतन गेला. रतन गेला का? नीलू भाऊनी सांगितलं होतं. ते पण भाऊ घेऊ सक्का. सख्खा. हा आणि तो कुठं गेला आता रतन? तो इकला आपल्या एखादा परत गेला मोठी. हा. आता गाड्याला बिड्याला नाही न्यायचे का बैल? पाऊस चालू आहे ना. हा. पावसामुळे हम्म. बोल ना. नखऱ्या मारतो का? करायचं तुला. हा, मला हात लावायचा होता. याला जा ना व्यक्तीला. लकी तिकडे जायचं का आता? मला तर भीती वाटते जरा. इकडून तर चालवा बेलो आहे. लकीला हात लावणार. देतो काय नाही काही गरीब आहे आधार येतं तुम्ही मला राजू मारीत नाही काही नाही येसन सोडू नको. बस सोडू का? झालं. जलवा 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 देव आणि जलवाला तर काय आपण हात लावू नाही शकत. चला आता जाऊ आपण. टाटा. सत्या. आपण पळत जाऊ मधून. मारण हा लात मारतात शिंग. आपण जाऊ हळू. थांबा तिथून. ओय ओय ओय. ठेव. अरे जावयाचा विषय. आता शेण वडलं जात आहे गोठ्यातलं. बघू शकता सत्य किती गरम आहे.
त्याला पकड, 1 मिनिट. जायचंय मला इकडं. चला सेफली आलोय आपण बाहेर. झालं आजचं मस्त व्हिडिओ. तुम्हाला आता बाकीचं दाखवतो बाहेरचं. आत्ताच मका बोलतात ना ह्याला, मका आहे ना, आत्ताच मका आणली आहे. एवढी मका लागती आणि मग ह्याची कुट्टी करून टाकायची. इकडं कडवळ आहे आणि गवत पण असतं. हे आहे आता. आणि रात्री ह्याची कुट्टी करून आपल्या बैलांना टाकायची. ही कुट्टी मशीन नवीन आहे का हा? काय नाव आहे? नाव ठेवलंय का नाही? ही छबी आहे आपली. हे त्याला दे रे आपलं चॅनल. लगेच सबस्क्राईब करा आपलं चॅनल. आणि ह्या आपल्या गाया आहेत. कोणता? ह्या सोन्या. ही सोन्याची आई आहे. आता आपण गायांच्या गोठ्यामध्ये आणि पाऊस होतोय. इकडं तुम्ही बघू शकता सगळे टाक्या भरून धान्य आहे. गोठ्यातून तुम्ही आले बाहेर की लगेच तुम्हाला घराच्या बाहेरच अंगणामध्ये हे सगळे टाक्या दिसतील. सगळं गहू, मका, खुराक हे सगळं भरलेलं आहे. शेंगा संध्याकाळी आपण बैलांना शेंगा टाकतो, मोठ्या मोठ्या फक्त. आणि हे आहे आपलं घर. हे घराच्या बाहेरचा परिसर आहे. मी तुम्हाला पोपट पण दाखवते आता. हा आपला नवीन पोपट आहे. थोडे दिवस आधीच आणलेला आहे. बोलत तर नाही हा काय अजून. डान्स करतोय. आणि हे गुलाबचं झाड. हा आपला टेम्पो गाड्याला जायचा. हे आता आपण बैल भरून गाड्याला जातो. आणि हा ट्रॅक्टर आपल्याला भेटलेला आहे. आणि अशा प्रकारे आज आम्ही तुम्हाला खुराक, बैल सगळं दाखवलंय. खुराक मध्ये काय असतं ते पण तुम्हाला सांगितलं. तर नक्की सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा जास्तीत जास्त. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आमचे व्हिडिओ. आणि अजून तुम्हाला काय बघायचं असेल तर तुम्ही नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला कोणते व्हिडिओ बघायचे, अजून काय काय पाहिजे. आम्ही नक्की प्रयत्न करू तुम्हाला दाखवायचं सगळं. आणि सगळं खरं खरं दाखवणार आम्ही. जे पण आहे ते एकदम अस्सल गावरान गोष्टी. तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.